जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. मित्रांनो, काही दिवसापूर्वी मी आपल्याला सांगितलं होतं की आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील संस्कृती परंपरा सर्व दाखवण्याचा या यूट्यूब चॅनलमधून प्रयत्न करणार आहोत. आणि आपण मागच्या वेळेस बोललो होतो की आपण जाणार आहोत प्रत्येक शेतकरी राजाच्या बांधावर. मित्रांनो, माझ्या शेतकरी राजाचा डंका असा वाजावा की त्याने पिकवलेला माल सर्वात उत्कृष्ट ठरावा आणि शेतकरी राजाच्या बांधावर त्याचा भाव ठरवला जावा. आणि अशा शेतकरी राजाच्या बांधावरती ठरवलेला भाव आणि त्या शेतकरी राजाचा पिकवलेला माल बघण्यासाठी आपण आता शेतकरी राजाच्या बांधावर जाणार आहोत. मी सर्वांना विनंती करेन, आपण हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. आपण जाणार आहोत सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील प्रगत शेतकरी डॉक्टर पन्हाळे शशिकांत आणि त्यांचे बंधू संतोष पन्हाळे तसेच श्रीकांत पन्हाळे या तीन भावांनी कष्टाने पिकवलेला हा शेतमाल आणि शेतमालाला महाराष्ट्रामध्ये उच्चांकी भाव भेटलेला आहे. तो म्हणजे 150+ साईजला 211 रुपयाचा उच्चांकी भाव भेटला. आणि बातमी पसरली गावोगावी. सर्व शेतकरी राजा अतिशय आनंदाने या शेतकरी राजाच्या बांधावर येऊन भेट देत आहेत. काही दिवसापूर्वी पुणे येथील प्रसिद्ध व्यापारी आडते तानाजी चौधरी, केडी चौधरी या उद्योग समूहाचे मार्गदर्शक हे या शेतकरी राजाच्या बांधावर येऊन प्रत्यक्षात शेतकरी राजाची भेट घेऊन गेलेले आहेत. आणि कालच डाळिंब तज्ज्ञ ज्यांना बहुमान मिळालेला आहे असे आदरणीय बीटी गोरे साहेब हेही सुद्धा या शेतकरी राजांना भेट देऊन गेलेले आहेत. असे हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील शेतकरी आणि त्यांनी पिकवलेला माल बघण्यासाठी आपण आता जाणार आहोत. ज्या माल म्हणजे त्यांनी जी डाळिंबाची शेती केली ती शेती बघण्यासाठी आपण प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणार आहोत. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपण जाणार आहोत शेतकरी राजाच्या बांधावर. चला तर मंडळी, जाऊया आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील प्रगतशील शेतकरी श्री संतोष पन्हाळे, श्री डॉक्टर शशिकांत पन्हाळे तसेच श्रीकांत पन्हाळे यांच्या शेतावर. चला. मित्रांनो, आपण आता या ठिकाणाहून लगेचच मेजर साहेबांच्या घरी जाऊन मेजर साहेबांना बरोबर घेऊन जाणार आहोत. आणि हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही नम्र विनंती आहे. मेजर साहेबांच्या घरून आपण त्यांना घेऊन आता शेताच्या दिशेकडे वाटचाल करत आहोत. अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. पावसाचे दिवस आहेत. आल्हाददायक वातावरणामध्ये गाडी चालवायची जी मजा असते ती गौरवच असते. शेतकऱ्याची बुलेट ही आपण आता घेऊन जाणार आहोत. आणि सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेचा हा परिसर आज बाजारचा दिवस असल्यामुळे मिठाईची दुकाने येथे थाटलेली आहेत. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे श्रीराम मंदिराच्या कमानीसमोर आपण आलेलो आहोत. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या नावाने या ठिकाणी तरुणांच्या माध्यमातून श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने सेल्फी पॉईंट बनवण्यात आलेला आहे. असं सुंदर माझं गाव आपण पाहतात व्हिडिओच्या माध्यमातून. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलवरून. मित्रांनो, थोड्याच वेळात आपण आता माझ्या शेतकरी राजाच्या बांधावर जात आहोत आणि शेतकरी राजाचा सन्मान आपण करणार आहोत. आणि त्या शेतकरी राजाचा सन्मान हा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमार्फत करत आहोत. आणि निमंत्रण दिल्याप्रमाणे हे वाकचौरे बंधू आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. ते फेटा बांधण्यासाठी आलेले आहेत. मित्रांनो, सुंदर माझं गावचा हा परिसर शेतकरी बांधवांच्या
प्रत्येक रानात काळ्या आईच्या खुशीमध्ये हिरवा शालू जणू बहरलेला आहे आणि या रम्य वातावरणात आपण जात आहोत डॉक्टर शशिकांत पन्हाळे, संतोष पन्हाळे आणि श्रीकांत पन्हाळे यांच्या शेतावर। तसे बघायला गेलं तर महाराष्ट्रभरातून शेतकरी या ठिकाणी भेटी देण्यासाठी येत आहेत आणि अभिमान वाटतो माझ्या गावातील हे शेतकरी कुटुंब आणि शेतकरी कुटुंबांनी पिकवलेला मालाला मिळालेला उच्चांकी भाव आणि त्यामुळे त्याचा महाराष्ट्रभर झालेला डंका, अतिशय कष्टातून उभी केलेली ही बाग आणि यावर्षी आलेला हा डाळिंबाचा बहर आणि खरोखरच कष्टाला फळ हे कधीतरी मिळतच असतं। कारण यापूर्वी 2 वर्षापूर्वी तेल्या या आजाराने त्रस्त होऊन बऱ्याचशा बागा या शेतकऱ्यांनी काढलेल्या आहेत। या आपण ज्या बागेवर जाणार आहोत त्या बागेची ही परिस्थिती तशीच होती। 2 वर्षापूर्वी अक्षरशः पूर्ण डाळिंब हे फेकून द्यावे लागले होते आणि अशा परिस्थितीही न डगमगता अथक परिश्रमातून आलेली ही बाग आणि या बागेचा मिळालेला उच्चांकी भाव महाराष्ट्रभर गाजत आहे। आपण थोड्याच वेळात त्या ठिकाणी जात आहोत। आपण आता शेलार वस्तीवर आलेलो आहोत। शेलार वस्तीच्या थोडं पुढं गेलं की शिवरस्त्याने आपण या शेताकडे जात असतो। आपण त्या शेतकरी राजाच्या बांधावरती आपण पोहोचतो आहे 2 मिनिटाच्या अंतरावर। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका मित्रांनो। आज आपण त्या शेतकरी राजाच्या भावना, शेतकरी राजाच्या प्रती असलेल्या इतरांच्या भावना या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत। आणि हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या शेतकरी राजाला कुणाची बुटं चाचायची गरज नाही, फक्त त्याला निसर्गाने साथ द्यावी आणि त्याच्या पिकवलेल्या मालाला योग्य भाव मिळावा आणि त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला असावा। मग माझ्या शेतकरी राजाला कोणत्याही अनुदानाची सुद्धा गरज नाही, तो कोणाच्या दारात भीक मागण्यासाठी उभा राहणार नाही। धन्यवाद। जय श्रीराम मित्रांनो, मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरेतून। मित्रांनो, काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरीची संस्कृती परंपरा दाखवणार आहोत, येथील शेतकरी राजाचं जीवन कसं आहे ते दाखवणार आहोत। आणि आज आपण प्रत्यक्षात आलेलो आहोत शेतकरी राजाच्या बांधावर। मित्रांनो, माझ्या शेतकरी राजाचा डंका असा वाजावा की त्याने पिकवलेल्या मालाचा बांधावरती भाव व्हावा आणि तो भाव महाराष्ट्रभर गाजावा आणि त्यानंतर बाकीच्या शेतकऱ्यांचा त्यावरती भाग ठरवावा आणि तो सुद्धा उच्चांकी। असं हे पन्हाळे कुटुंब आणि त्या कुटुंबाला, ते शेतकरी राजांना आपण भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। मित्रांनो, हे आज ज्या बांधावरती आपण आलेलो आहोत त्या बांधावर पिकवलेला हा डाळिंब मलेशियामध्ये जात आहे आणि त्या डाळिंबाचा 150+ जो भाव आहे तो 211 हा महाराष्ट्रभरात नंबर 1चा मिळालेला भाव। सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरी या खेडेगावात आणि या खेडेगावात पिकत असलेली ही शेती आणि जणू काय त्यांनी घेतलेल्या कष्टाचं मिळालेलं हे फळ आपल्याला समोर दिसत आहे। मित्रांनो, एका शेतकरी कुटुंबातील हे सर्वजण सुशिक्षित तरुण या ठिकाणी शेती करतायत। आपल्यासमोर हे दिसत आहेत ते आमचे मित्र डॉक्टर शशिकांत पन्हाळे, हे वेटरनरी डॉक्टर म्हणून या परिसरामध्ये माझ्या गावात गेली 30 वर्षापासून सेवा देत आहेत आणि गोमातेची सेवा करता करता शेतीची आवड म्हणून आमच्या गावातच त्यांनी घेतलेली ही शेती आणि या शेतीत पिकवलेला हा माल आणि तो आत्ता तांबेरे गाव ते मलेशिया या ठिकाणी जात आहे। मित्रांनो, हे कष्ट करत असताना त्यांचे बंधू संतोष पन्हाळे तसेच कृषी अधिकारी म्हणून जे दिंडोरी येथे कार्यरत आहेत, तसे श्रीकांत पन्हाळे आणि यांच्या सर्वांच्या वरती जो वरदहस्त असतो तो त्यांचे जे चुलते आहेत, ज्यांनी अहमदनगर जिल्हा कृषी अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे। मित्रांनो, हे सगळं करत असताना प्रत्येक घरातील, प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत हात आहे आणि त्या कष्टाचं आज मिळालेलं फळ। आणि अभिमानाने सांगेन की ह्या 3 भावांच्या बरोबर
आई सुद्धा घरी राहत नाही आणि ती आई आणि त्या आईच्या मनात कायम असतं की हा माझा शिवार पिकू दे आणि माझ्या मुलांच्या कष्टाला फळ मिळू दे. आणि अशी आई आणि तिचं नावाप्रमाणेच त्यांचं नाव आहे लक्ष्मीबाई. आणि खरोखरच आज मन भरून येत आहे त्या आईच्या आशीर्वादाने आणि घरातील सर्वांच्या सहकार्याने आज मिळालेला उच्चांकी भाव. आणि या उच्चांकी भावाबद्दल पन्हाळे कुटुंबियाचे, माझे सर्व शेतकरी राजाचे हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून मनापासून मनापर्यंत हार्दिक अभिनंदन. आणि ज्यावेळेस मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या एखाद्या मित्राचा गवगवा ज्यावेळेस महाराष्ट्रभर होतो त्यावेळेस सगळ्यात जवळचे मित्र हे त्याला भेटण्यासाठी येतात आवर्जून. आणि आदरणीय संजू भाऊ हे त्यांना भेटीसाठी पनवेल येथून आलेले आहेत. त्यांचे बंधू डॉक्टर विजय चोमुंगे हेही त्यांच्याबरोबर. खरोखरच किती कुतूहल वाटतंय प्रत्येकाला. आणि खरोखरच माझ्या गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या तोंडावरती पन्हाळे कुटुंबियाने पिकवलेल्या शेतीचा आणि या शेतमालाचा मिळालेला उच्चांकी भाव आज प्रत्येकाच्या समोर आहे. मित्रांनो, ज्यावेळेस एखादा शेतकरी उच्चांकी भाव घेतो आणि उच्चांकी भाव मिळाल्यानंतर त्याच्यानंतर जो शेतकरी त्यांना बघण्यासाठी येतो तो सुद्धा त्याच्या मनामध्ये असंच भावना असते की आपणही असंच कष्ट करू शकतो. मित्रांनो, हे कष्ट म्हणजे 100% आहेत आणि या 100% कष्टाच्या योगदानातून पिकवलेला हा माल आता मलेशियामध्ये रवाना होत आहेत. मी सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती करेल की कष्ट आणि कष्ट याशिवाय पर्याय नाही. मनापासून केलेल्या कष्टाला नक्कीच भाव मिळतो. आदरणीय हरिभक्तपरायण इंदोरकर महाराज त्यांच्या कीर्तनामध्ये सांगत असते की माझ्या शेतकरी राजाला कोणत्याही अनुदानाची गरज नाही, फक्त त्यांनी पिकवलेल्या मालाला आणि त्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला स्वतःला असावा. आणि खरोखरच आज या शेतीमध्ये आल्यावरती असं वाटतंय की या मालाचा भाव हा शेतकरी राजाने ठरवलेला आहे आणि त्या ठरवलेल्या भावातच हा जो माल विकला गेलेला आहे. धन्यवाद. मी सुनाना गागरे पाटील सह मेजर ताराचंद चंद्रभान गागरे पाटील. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं गाव, लोकसहभागाचं दुसरं नाव. जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं, माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. धन्यवाद. आणि यानंतर आपण जे स्वतः शेतीमध्ये राबतात असे आदरणीय संतोष भाऊ पन्हाळे यांची मुलाखत घेणार आहोत थोड्याच वेळानंतर. हा तुम्ही कुठून आले? सातारा का? त्यांचा पण बाग आहे. हां हां. त्यांची टरबुजाची पण शेती आहे. हां, आपलं काय शुभ नाव? कोणतं गाव? सातारा. तुम्ही?
तुम्ही? त्याचा दोन्ही. चांगला छंद आहे. हां हां म्हणे बरं छंद पाहिजेच. हां
सगळीच कमाल त्याला कष्टाची कमाल आहे. आमच्यापेक्षा सुनील भाऊ जास्त हा कष्टाची कमाल आहे. लोक सांगतील हा त्याला लय मोठे खास खळगे खास खळगे सगळ्या जीवनामधले ते सगळे वर करून आलेले म्हणजे आता अक्षरशः मला ते जे डाळिंब ज्यावेळेस तेलाचा प्रादुर्भाव झाला होता त्यावेळेस त्या रस्त्याच्या कडाला त्या कोपऱ्यावरती दोन्ही बाजूंना डाळिंबाचा ढीग दिसत होतं. म्हणजे अक्षरशः आज ते सुद्धा क्षण आठवत आहे. नुसतं यश जे आहे ते उगाचच नाही आहे, म्हणजे ते कष्टालाच पर्याय नाही असं या ठिकाणी आल्यावरती वाटतंय. चला पन्हाळे गाव तांबेरे. माझी इथं 6 एकराची डाळिंबीची बाग आहे. 1900 झाडं आहे त्याच्यामध्ये. तर आपली ही बाग 2021 आणि 2022मध्ये तेल्या आजाराने खूप ग्रस्त झाली होती. जे निसर्ग आणि भयान वादळ आलं होतं आपल्याकडे, त्या वादळामध्ये पूर्ण बाग उद्ध्वस्त झाली होती. पण आपण त्या बागेत त्या वर्षी पूर्ण लॉसमध्ये गेलो होतो. पण न खचता आपण पुढच्या वर्षी पुन्हा चांगल्या उमेदीने बागेची तयारी चालू केली आणि हे तेल्यासाठी याच्यासाठी आपण क्रॉप कव्हरचं नियोजन केलं. बाकी इतर बॅक्टेरिया असो हे असो हायड्रोजन पेरॉक्साईड असो गोरे साहेबांचं काही मार्गदर्शन असतं आम्हाला. विनोद शेटगीते आमचे कृषी सेवा केंद्रवाले यांचं बी मोलाचं सहकार्य आहे. चेतन भाऊदिगे आहे, सचिन भाऊ चिंदे आहे, यांच्या आम्ही वेळोवेळी संपर्कात राहून मिटिंगा घेऊन फोनवर संपर्क साधून याच्यावर काय उपाययोजना करता येईल, अजून किती सुधारणा करता येईल असं चर्चा करून आम्ही निर्णय घेतले आणि याचे परिणाम आपल्यासमोर आहे. हा बाग अतिशय उत्कृष्ट क्वालिटी बनली असल्यामुळे याला एक्सपोर्टरने हेरलं. या बागेला 8-9 व्हिजिट केल्या आणि याच्यावर कुठलंही तेल्याचं किंवा इतर बुरशीजन्य आजाराचं कुठलाही अंश शिल्लक नाही आणि बागेवर 100% तेलाविरहित आणि बुरशीविरहित फळं असल्यामुळे आपला माल हा मलेशिया इथे एक्सपोर्ट झाला आहे. बाकी इतर शेतकऱ्याला मी असं सूचित करतो की आपल्या भागात जरी तेल्याने थैमान घातलं असलं तरी आपण अजिबात डगमगायचं नाही आहे. आपलं काम चालू ठेवायचं आहे. पहिल्या दिवसापासून शेवटपर्यंत आपलं काम करायचं आहे. आपलं काम योग्य असलं आणि चांगलं कामात जर आपलं हे असलं तर निश्चितच आपल्याला फळ चांगलं भेटतं. अजिबात खचून जायचं नाही आहे. इतर शेतकऱ्यांनी तेल्याला बिलकुल घाबरायचं नाही आहे. धन्यवाद संतोष भाऊ. मित्रांनो, आपण ज्यावेळेस यशाच्या उंच शिखरावर असतो तर प्रत्येक जनमानसात आपली वाह होत असते. मित्रांनो, आदरणीय बीटी गोरे साहेब, आपण जे डाळिंब तज्ज्ञ म्हणतो त्यांचं जनमानसात नाव आहे. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये बीटी गोरे साहेबांचं नाव आहे. ते बीटी गोरे साहेब या ठिकाणी या बागेला भेट देऊन गेलेले आहेत. पुणे येथील जे आडते आहेत, मी अगोदरच सांगितलं होतं की तानाजी चौधरी आणि ते सुद्धा या ठिकाणी या परिवाराला भेट देऊन गेलेले आहेत. कारण हा उच्चांकी भाव त्यांच्यापर्यंत सुद्धा गेला होता. परवा आमच्या गावामध्ये जे शिबिर झालं आणि त्या शिबिरमध्ये त्यांनी मार्गदर्शन करत असताना आमच्या गावातील हे शेतकरी शशिकांत पन्हाळे आणि संतोष भाऊ पन्हाळे तसेच श्रीकांत पन्हाळे यांचं नाव त्यांच्या तोंडामध्ये तीनदा येत होतं. आणि तसेच यासारखेही असे बरेच शेतकरी आहेत की त्यांच्या मालाला सुद्धा चांगला भाव भेटलेला आहे. मित्रांनो, आमच्या गावातील अजून दुसरे जे शेतकरी आहेत ते सुनील भाऊ पंजाबी, त्यांच्या मालाला सुद्धा डाळिंबाचा जो भाव आहे तो 203 रुपये असा आहे भेटलेला आहे. आणि त्यानंतर आमच्या गावचेच श्री धोंडीराम बेलकर, शंकर धोंडीराम बेलकर यांचा जो डाळिंब हार्वेस्टिंग झाला काल, तर त्यांचा जो 200+ जो भाव आहे तो 203 रुपयाने गेलेला आहे. या सर्व शेतकऱ्यांचे मनापर्यंत हार्दिक आभार. आपण सर्वजण आमच्यासाठी प्रेरणा आहात आणि खरोखरच सगळ्यांचं मनापासून कौतुक करावं असं वाटतं. आणि खास करून या सर्वांना आशीर्वाद म्हणून असलेल्या या आई, आमच्या सर्वांच्या या नानी या ठिकाणी आपल्याला उपस्थित आहेत. आणि यानंतर मी आत्ता या बागेमध्ये ज्यांच्या समवेत आणि कायम ज्यांच्या समवेत असतो असे मेजर ताराचंद चंद्रभान गागरे पाटील हे या ठिकाणी आपल्याला 2 शब्द सांगत आहेत. कारण ज्यावेळेस माझा शेतकरी त्याचं नाव गावोगाव होतं आणि त्यावेळेस आमचं मनात अक्षरशः ऊर भरून येतं की अभिमानाने प्रत्येकाला सांगत सुटतो की माझ्या गावातला हा शेतकरी आहे. आणि खरोखरच आपण त्यांच्या शब्दात ऐकणार आहोत. मेजर काका बोला तुम्ही. जय हिंद. रगडता वाळूचे कण तेलही गळे या म्हणीप्रमाणे आज या ठिकाणी पाहतोय की कष्टाला पर्याय नाही आणि एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये जर एक भाऊ शेतीमध्ये असेल, जर
दुसरा भाऊ जर काही नोकरी व्यवसायात असेल आणि तिसऱ्या भावाने जर तंत्रज्ञान जर सांभाळलं तर निश्चितच अशा प्रकारचं यश आपण संपादन करू शकतो. हीच या ठिकाणी आपल्या दृष्टिक्षेपात येणारी गोष्ट आहे. या ठिकाणी आदरणीय शशिकांतजी पन्हाळे सर आपल्या पशुधनाची सेवा करतात. त्यांचे बंधू संतोष भाऊ हे खरं तर शेतीमध्ये रात्रंदिवस मेहनत करतात आणि त्यांचे तिसरे बंधू कृषी व्यवसायात महाराष्ट्रभर इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात आणि या ठिकाणी शेतकरी राजासाठी सेवा देतात आणि त्याचाच प्रत्यय या ठिकाणी आपणास दिसत आहे. एकत्रित कुटुंब पद्धतीमध्ये त्यांच्या कुटुंबातील महिला वर्गसुद्धा या पुरुषांना नेहमीच साथ करतो आणि अशा एकत्रित कुटुंब पद्धतीमुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो निश्चितपणे या ठिकाणी जाणवतोय आणि खरोखर आम्हा सर्व तांबेर ग्रामस्थांना याचा अभिमान आहे की आमच्या गावातील या शेतकरी राजानं आपण आपल्या कष्टानं पिकवलेली जे फळं आहेत ते थेट मलेशियापर्यंत निर्यात झाले याचा अभिमान असताना आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. या ठिकाणी अभिमानाने म्हणावं असं वाटतं. सुंदर माझं गाव, सुंदर श्री क्षेत्र तांबेरे आणि सुंदर माझी शेती या न्यायानं या ठिकाणी आज या शेतीला भेट देण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेक मान्यवर या ठिकाणी येत आहेत आणि त्यामध्ये आदरणीय पन्हाळे सर यांचे जिवलग मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही या ठिकाणी आदरणीय डॉक्टर पन्हाळे सर असतील, आदरणीय संतोषभाऊ पन्हाळे सर असतील यांचं कौतुक या ठिकाणी करणार आहेत. रामकृष्ण आहे. माझं नाव श्रीकांत पन्हाळे. आम्ही तिघं भाऊ अगदी एकत्र कुटुंब पद्धतीत आमच्या आजीपासून प्रेरणा घेऊन आजी वडील अशी आम्ही ही रूढी परंपरा जपलेली आहे आणि मी कृषी विभागात जरी नोकरीला असलो परंतु इथून जवळपास 150 किलोमीटर अंतरावर मी नोकरीला आहे आणि मला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हाच मला इकडे येणं शक्य होत असतं. परंतु शेती व्यवसाय असा असतो की तिथं एक मिनिटाचं सुद्धा महत्त्व असतं आणि ह्या प्रत्येक दिवसाचं शेड्यूल ह्या माझा लहाना भाऊ जसं आपण पाहतो की महाभारतामध्ये अर्जुनाने शस्त्र हातात घेतलं होतं आणि कृष्णाने त्या रथाचं सारथ्य केलं होतं. अगदी त्याच पद्धतीने माझा हा लहान भाऊ शेतात कंटिन्यू एका योद्ध्याप्रमाणे दिवसभर वावरत असतो आणि ह्या रथाचं सारथ्य माझा मोठा भाऊ शशिकांत पन्हाळे हा करत असतो आणि ह्या सगळ्याच्या एकत्रित प्रयत्नाला हे यश आलेलं आहे आणि ह्या यशाने आम्ही पन्हाळे कुटुंबीय नक्कीच भारावून गेलेलो आहोत. परंतु त्याचबरोबर आम्हाला ह्या गावातनं इतर शेतकऱ्यांचा किंवा बीटी गोरे सरांचा, केडी चौधरी साहेबांचा, त्यानंतर चेतन दिघे म्हणजे इतर मान्यवरांचा आम्हाला या वाटचालीमध्ये खूप मोठा म्हणजे त्यांचा वाटा राहिलेला आहे. तर या सर्वांचे मी पन्हाळे कुटुंबांतर्फे धन्यवाद मानतो आणि थांबतो. आणि मित्रांनो, या बागेमध्ये ज्यांनी हा मलेशियापर्यंत आमच्या शेतकरी राजाचा माल पोचवला त्यांचं नाव आहे प्रतीक धालपे. ते बारामती येथून आलेले आहेत. त्यांनी हा जो बागेचा जो बहार आहे आणि बहारातून आलेला डाळिंब मलेशियापर्यंत पोहोचवला त्याबद्दल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे ग्रामस्थांच्या वतीने मनापर्यंत हा हार्दिक आभार. आपण यापुढेही आमच्या शेतकऱ्याशी अशीच नाळ जोडत राहावी आणि जास्तीत जास्त भाव आमच्या शेतकऱ्या राजाला मिळवून द्यावा ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. त्यानंतर आपण हे दुसरे जे आदरणीय पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेले आहेत, पाहुणे म्हणण्याचं कारण नाही, ते मित्र आहेत, त्यांच्याकडून आपण पन्हाळे कुटुंबियाविषयी 2 शब्द ऐकायचे आहेत. आदरणीय डॉक्टर विजय चोरमुंगे पाटील यांच्या जे मनातील शब्द आहे आपल्या कॅमेऱ्यासमोर ते बोलत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर चोरमुंगे. आपण बघतायत की हे डाळिंबाचा बाग जो पन्हाळे कुटुंबियांनी खूप छान फुलवला आहे. आपले शशिकांत असन, श्रीकांत आहे, संतोष आहे, हे तिघं भाऊ एकत्रितपणे इतकं छान असं डाळिंबाचं त्यांनी नियोजन केलं. खूप उत्कृष्ट बाग. मी ही शेती ज्यांनी त्यावेळेस घेतली, इथं माळरान होतं. मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो होतो, मी म्हणलं कसं शक्य आहे, इथं बाग होऊ शकतो का. त्यांनी पाणीसुद्धा नव्हतं, शेततळं केलं. त्याचा बागासाठी पाणी कॅनलवरून सायपन करून इथे आणलं. इथे लेवलिंग केली. कितीतरी महिन्याचं काम चालू होतं. जेवढे पैसे शेतीला लागले तेवढेच पैसे त्यांनी फक्त शेतीच्या या बाग बसवण्यासाठी तेवढे पैसे घातले. मागील 2-4 वर्ष जरी सगळ्यांना माहिती आहे की त्याला रोग आले होते, त्यांना पण फटका बसला होता, पण ते त्याच्यात खचले नाही कधी.
त्यांनी त्याच्यामधून सावरून लॉस झाला पण तरी पण प्रयत्न करत राहिले आणि आज आपण त्याचं पाहतो त्याचं फळ मिळालं आहे. 211 रुपये भाव आणि ते बी मलेशियाला चाललं. या गावातला मी एक नागरिक असून मला त्याचा खूप अभिमान आहे. म्हणून मी खास भेटण्यासाठी आणि यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी इथं मी हजर झालो आणि त्यांना मला म्हणजे मनापासून मला त्यांचा आभार मानू वाटतं आहे. माझे बंधू पण इथे आहेत, ते RTO इन्स्पेक्टर आहेत, ते पनवेलला असतात. ते पण स्वतः इथं आम्ही दोघं मिळून आमचं लहानपणापासून हे कुटुंब आमच्या बरोबर असल्यामुळं आम्ही कायम बरोबर आलेलो आहे, कायम हे पाहत राहिलो, यांचा प्रवास पाहिलेला आहे आणि हा खरोखरच इतका छान असा आज डाळिंबाचा जो भाव मिळाला आहे आणि मलेशियात चालला आहे याचा खूप आनंद आहे. मनापासून त्याचं मी खूप खूप कौतुक करतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण आता जे शब्द जे मनोगत ऐकलं त्यातून मला एकच म्हणावंसं वाटतं की मित्रांनो, ज्यावेळेस एकत्र कुटुंब पद्धतीत ज्यावेळेस रामाच्या बरोबर सर्व भाऊ होते त्यावेळेस रामराज्य आलेलं आहे आणि नक्कीच या ठिकाणी आपल्याला हे रामराज्य दिसतं आहे. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे येथून, आणि आज या शेतकरी राजाचा सन्मान करण्यासाठी आम्ही या ठिकाणी शेतकरी राजाच्या बांधावर आलेलो आहोत आणि खरोखरच अभिमानाने सांगावंसं वाटतं की खरोखरच 100% जर तुम्ही मनापासून प्रयत्न केले तर सुगीचे दिवस नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आपण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका, कारण आम्ही आपल्याला प्रोत्साहन म्हणून, माझ्या शेतकरी राजासाठी प्रोत्साहन म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद. आपण यांना व्हिडिओमध्ये बघत आहोत ना, ते संतोष भाऊंच्या बरोबर रात्रंदिवस या ठिकाणी या बागेमध्ये कष्ट करत असतात. असे आमचे विठ्ठल काका उचाडे आपल्याला समोर या व्हिडिओमध्ये आहेत आणि मनापासून ते सुद्धा संतोष भाऊंना साथ करतायत. आणि आपण या ठिकाणी जो हार्वेस्ट झालेला मलेशियाला जो माल जात आहे, जो एक्सपोर्ट होत आहे, त्या एक्सपोर्ट करणारे जे व्यक्ती या ठिकाणी आहेत. आपलं नाव काय? शुभ नाव? विशाल गायकवाड. आणि ते सर कुठे? प्रतीक सर. आणि यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे या
बागाचं आणि हा मलेशियासाठी आता या ठिकाणून रवाना होणार आहे. जो डाळिंब आहे तो 211 रुपये प्रति किलोच्या भावाने या ठिकाणून शेतकरी राजाच्या बांधावून ज्यांनी नेला त्यांचं मनापासून आभार. आपण त्यांचं मनोगत, त्यांची जी प्रतवारी आहे ती कशी केली जाते हे प्रत्यक्षात बघणार आहोत. नाव काय शू आणि जाणून घेणार आहोत. आदरणीय नाव सांगा तुमचं. विशाल बाजीराव गायकवाड. तर आपण जी एक्सपोर्टसाठी जी छाटणी करतायत म्हणजे आपण प्रतवारी करतायत त्याबद्दल माझ्या शेतकरी राजाला थोडंसं बोला तुम्ही मनाने बोला. 11 रुपयांनी व्यवहार झालेला आहे आणि इथून एक्सपोर्ट ग्रेडिंग केली जाते. 211 रुपयांनी व्यवहार झालेला आहे. 150 प्लस माल घेतो आम्ही आणि इथून बारामतीला जातो, तिथून एक्सपोर्ट होतो माल आणि मलेशियाला जातो. धन्यवाद. आपल्या सर्वांचे मनापर्यंत धन्यवाद. आणि शेतकरी राजाच्या जो प्रतवारी करत आहात आपण ती अतिशय योग्य रीती करत आहात आणि यापुढेही पूर्ण बाग हार्वेस्टिंगपर्यंत आपण ती प्रतवारी व्यवस्थित करणार आहात. धन्यवाद. तांबेरे ते मलेशिया हा या ठिकाणी एक्सपोर्ट होण्यासाठी तयार असलेला माल हा बारामतीला आत्ता जाणार आहे, तिथून तो एक्सपोर्ट केला जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. धन्यवाद.